नमस्कार. आज आपण बनवणार आहोत चिकन खीमा ऑन ब्रेड विथ फ्राइड एग. ओके, चिकन खीमा विथ ब्रेड ऑन फ्राइड एग. ऑन फ्राइड एग. ओके. बेसिकली एक स्ट्रीट फूड आहे. ओके. मी एकदा असं जात होतो जरा कुठेतरी मार्केटिंग करायला वगैरे. संध्याकाळची काही 9:30-10 वाजले होते आणि मी खूप म्हणजे मला खूप भूक लागली होती. त्यावेळी म्हणजे असं मला तेव्हा जे दिसलं ते मी खाल्लं. पण ते बघता बघता मला असं वाटलं की आपण असं काहीतरी बनवूया वगैरे, स्ट्रीट फूड वगैरे असं काहीतरी आपण सुद्धा हा प्रकार काहीतरी बनवून दाखवूया. पण तू जे खाल्लेलं ते नेमकं असंच होतं का की याच्यात काही आपल्या चेंजेस केलेले आहेत? त्याच्यामध्ये म्हणजे थोडंसं करी पावडर वगैरे मी मिक्स केलेली आहे. त्याच्यामध्ये मी फ्राइड एग टाकतो, फ्राइड एग वगैरे टाकतोय वगैरे. त्याच्यामुळे जरासं काहीतरी व्हेरिएशन्स केलेलं. ओके, म्हणजे तू जे खाल्लेलं ते खीमा ब्रेड होतं. हो, खीमा ब्रेड. त्याच्यावरती तू फ्राइड एग असं एक व्हेरिएशन केलेलं आहे. काय काय साहित्य वापरणार आहोत आपण? याच्याकरता लागणार आहे मला सगळ्यात पहिलं चिकन खीमा, बरं, ब्रेड, त्याच्यानंतर अंड, कोथिंबीर, हिरवे मटर, बारीक चिरलेले टोमॅटो, कांदा, लसूण, हिरवी मिरची, आलं, चिली पेस्ट, सांगितल्याप्रमाणे करी पावडर, हळद पावडर, चिली पावडर, जिरा पावडर, मीठ आणि जिरं. ओके, म्हणजे आपण जिरा पावडर सुद्धा घेतोय आणि अख्खं जिरं सुद्धा घेतोय. बरं, हे जे करी पावडर आहे हे काय आहे नेमकं? करी पावडर बेसिकली तुम्हाला जो करीचा जो फ्लेवर असतो, करी पावडर म्हटलं की करीचा जो फ्लेवर असतो, बेसिकली ही मद्रास करी पावडर आहे. म्हणजे ही मार्केटमध्ये सुद्धा इझिली अवेलेबल भेटते. ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांना पण सांगेन मी की सुपर मार्केटमध्ये गेला तुम्ही करी पावडर जर कोणाला सांगितलं तर तुम्हाला मिळून करी पावडर तुम्हाला इझिली मिळू शकते. चांगला फ्लेवर आहे आणि या तुम्हाला खिम्यामध्ये नक्कीच ते तुम्हाला ट्विस्ट म्हणून काहीतरी तुम्हाला आणून देईल. ओके, म्हणजे त्याच्या एक वेगळी चव येणार आहे. हो, त्याच्यामुळे एक वेगळी चव अशी येणार आहे. ओके. आणि खिमा इथे आपण चिकनचा घेतलेला आहे, पण त्याऐवजी जर मटन खिमा घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही? अगदी अगदी, तुम्हाला काही फरक पडत नाही. काही फरक नाही. आपण करायला सुरू करूया. तू माझं जरा गॅस ऑन करून ठेव, तोपर्यंत मी बाकी करतो. पहिला सगळ्यात पहिला आपण कांदा चिरून घेऊया. ठीक आहे, कांदा बारीक चिरून घ्या, तुम्ही स्लाइस मारून घ्या, वॉटेवर. पण खिमा असल्यामुळे बेसिकली मी जरी सांगेन की तुम्ही बारीक चिरूनच घ्या कांद्याला. तर आपण पॅनमध्ये तेल घालूया का? हो. कांदा आपला छानपैकी चिरून झाला. थोडंसं अद्रक, ते पण बारीक चिरून घ्यायचे. हो, ते बारीक चिरून घ्यायचं. एक आपण कांदा घेतलेला आहे. हो, आलं थोडंसं बारीक चिरून घ्यायचं. हिरव्या मिरचीला पण तुम्ही थोडं बारीक चिरून घ्या. म्हणजे आपले आतापर्यंतचे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण बारीक चिरून घेतले. सगळ्यात पहिल्या याच्यामध्ये गेल तुमचं जिरं. जिरं थोडं तडतडून दे. जिरा आपला व्यवस्थित तडतडला. आता मग याच्यामध्येच लसूण बारीक चिरलेला, लसूण थोडंसं परतून घे. थोडं परतून घे. छान असं थोडं लसूण स्मेल यायला पाहिजे आणि रंग त्याचा थोडासा म्हणजे बदलला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण थोडंसं अद्रक टाकूया. ओके, लसूण टाकल्यानंतर आपण ते जे बारीक चिरून घेतलेलं आलं होतं ते आपण टाकलं. याच्यामध्ये हिरवी मिरची. ओके, आपण सर्वप्रथम जिऱ्याची फोडणी दिलेली आहे. त्याच्यानंतर बारीक चिरून घेतलेलं लसूण होतं ते टाकलेलं आहे, आलं टाकलं आणि हिरवी मिरची टाकली. बरं, याला व्यवस्थित होऊन द्यायचं. छान असं त्याला सुगंध सुटून दे अद्रकचा आणि लसूणचं. छान असं परतून दे. त्याच्यामध्ये ऑनियन टाकूया आपण. तिखट, लाल तिखट थोडंसं, हळद, जिरा पावडर. बरं,
आणि करी पावडर. करी पावडर पण आत्ताच टाकायची आपण. हो, ओके. करी पावडर. ही करी पावडर जसं त्यांनी सांगितलं महेशनी की तुम्हाला करी पावडर पण कुठेही अवेलेबल होऊन जाईल मार्केटमध्ये. जर तुम्ही सुपर मार्केटमध्ये गेलात तर करी पावडर इझिली अवेलेबल आहे. इझिली आणि अवेलेबल. चिली पेस्ट. ओके. त्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया आपण. ओके. बारीक चिरून घेतलेले आपल्याकडे टोमॅटो आहेत. तर टोमॅटो आपण याच्यामध्ये ॲड केले. आपण थोडंसं म्हणून थोडं पाणी वापरूया. मसाल्याचा छान असा सुगंध सुटलेला आहे. खूप छान आलेला आहे सुगंधाचा. आता आपण याच्यामध्ये खिमा ॲड करू. ओके. आणि मीठ आपण शेवटी टाकू. शेवटी टाकायचं. बरं. हा खिमा जो आपण करून घेतलेला होता तो खिमा आपण याच्यामध्ये व्यवस्थित ॲड केलेला आहे. छान असं त्याला मिक्स करून घेऊया आपण. असं एकदा छान असं परतून घ्या. आणि हे सुक्कच आपल्याला होऊन द्यायचं व्यवस्थित. हां, थोडंसं म्हणजे ना सुकं ना एकदम ग्रेव्ही, एकदम मीडियम अशी कन्सिस्टन्सी अशी पाहिजे. चांगल्या प्रमाणे आपण याच्यात मीठ टाकूया. बरं. आपल्या चवीनुसार तुम्ही नंतर शेवटी मीठ ॲड करा. आणि चिकनचा जर तुम्ही किमा घेतला तर त्याला शिजायला जास्त वेळ काही लागत नाही. जास्त काही वेळ लागत नाही. पटकन होऊन जातं ते. म्हणजे तुम्ही वाफेवर जरी ठेवलं तरी एकदम भुर्जीसारखं फील आलं. एकदम भुर्जीसारखं फील आलं. एकदम जसं आपण स्ट्रीटवर खातो वगैरे त्या टाईपमध्ये. म्हणजे तू जसं म्हणाला की हे स्ट्रीट फूड आहे तर आता ते असं बघून मला खरंच वाटतं की हे खरंच स्ट्रीट फूड आहे आणि भुर्जी पावसारखं वाटायला लागलेलं आहे त्याला. जोपर्यंत कोणाला आपण सांगणार नाही की याच्यामध्ये किमा ॲड केलेला आहे एकदम छान असं छान अशी भुर्जी अशी वाटते. हो. थोडंसं पाणी टाकूया. बरं. थोडेसे हिरवे मटर. अच्छा. याच्यामध्ये आपण हिरवे मटर सुद्धा घालतो. टच कलरफुल असं. कलरफुल दिसायला पाहिजे. आता आपण जे ब्रेड करून घेणार आहोत त्याच्यासाठी ते थोडे आपण ब्रेड टोस्ट करून घेणार आहोत. बरं. त्याच्यासाठी आपण बटर वगैरे काही वापरणार आहोत की फक्त? मी ऑलिव्ह ऑइल वापरेन. बटर तुम्हाला बटर वापरायचं तुम्ही बटर वापरा. तुम्हाला काही वापरायचं वापरू शकतो. मी ऑलिव्ह ऑइल प्रिफर करतो म्हणून मी ऑलिव्ह ऑइल वापरतो. ऑलिव्ह ऑइल वापरणार. बरोबर. म्हणजे तुम्ही जर हेल्थ कॉन्शियस असाल तर तुम्ही ऑलिव्ह ऑइलचा वापर करू शकता. बरं. ब्रेडमध्ये सुद्धा तुम्हाला जर व्हीट ब्रेड घ्यायचं असेल किंवा मल्टीग्रेन घ्यायचं असेल तर तसे तुमच्या चॉईसच्या हिशोबाने तुम्ही तसं काही करू शकता. व्हेरी नाईस. थोडंसं ऑलिव्ह ऑलमोस्ट आपली भुर्जी पूर्ण झालेली आहे. पूर्ण होत आली आहे. छान असा मसाला आणि छान असा चिकन किमा तयार झाला. स्लो गॅसवर तरी थोडं ठेवूया आपण. तोपर्यंत आपण ब्रेड टोस्ट करून घेऊया. बरं. आपण ऑलिव्ह ऑइल घातलेलं आहे पॅनमध्ये का? हो, पॅनमध्ये ऑलिव्ह ऑइल आहे. कोथिंबीर. आपल्याला गार्निशिंगसाठी कोथिंबीर लागणार ना? किंवा घरात जर तुमच्या कधी अवेलेबल असेल वगैरे तर तुम्ही कधी पटकन ही रेसिपी बनवू शकता. हो. आणि खूपच सोपी आहे नाही का? हो. पटकन होणारी, अशी झटपट होणारी आणि खूप सोपी. म्हणजे तुमच्या घरात जर सगळे इन्ग्रेडियंट्स असतील, किमा असेल, मटर असेल, तुम्ही पटकन बनवू शकता. अगदी वाट बघायची कोणी गरज नाही. कोणाचीच गरज नाही. खाण्यासाठी सुद्धा झटपट बनवू शकतो आपण. झटपट बनवायची, झटपट खाऊन टाकायची. छान अशी खिमा भुर्जी. हो, चिकन किमा भुर्जी आपण इथे बनवलेली आहे थोडक्यात. भुर्जी बनवली आहे. म्हणजे असं लांबून असं वाटेल की तुला अंड्याची भुर्जी. पण त्याला रिअल खाऊन बघितली तर ते चिकनची भुर्जी आहे. बरं. आपले हे टोस्ट पण ब्रेड टोस्ट झालेले आहेत छानपैकी. ब्रेड आपण काढून घेऊया. हो. आता बोलल्याप्रमाणे आपण याच्यावरती फ्राईड एग देणार आहोत. ओ येस. ओके. हो. आपण एक फ्राईड एग करून घेऊया छानपैकी. आपली चिकन भुर्जी तयार आहे. चिकन खिमा तयार आहे. थोडक्यात सर्व करूया. नक्कीच.
आता सांगितल्याप्रमाणे आपल्याला एक फ्राईड एग बनवायचं आहे. गॅस बंद करून टाकूया आपण. म्हणजे कम्प्लीट स्ट्रीट फूडची मजा तू इकडे घेणार आहेस. तुझा खिमा झाला, तुझा ब्रेड झाले आणि या ब्रेडच्या बदली तू आपले लोकल जे पाव आहे आपण ते सुद्धा वापरू शकतो. काही जरूर नाही की किमा पाव असं फेमसच आहे. किमा पाव, अंड आणि मेन कॉम्बिनेशन आहे खिमा आणि फ्राईड एग. हे एक कॉम्बिनेशन म्हणजे म्हटलं जातं. खरंच म्हणजे ते एक इकडे केलेलं आहे मी. हे पलटायचं का आपल्याला? नाही नाही, आपल्याला फ्राईड एग म्हणजे असंच ठेवायचं. असंच ठेवायचं. आपल्याला फ्राईड एग पाहिजे, राईट? छान असं त्याच्यावरती. हो हो, खरंच हे थोडंसं गार्निशिंग करीन. हो असं तुमचं चिकन खिमा विथ ब्रेड ऑन फ्राईड एग तयार आहे. चिकन खिमा विथ ब्रेड ऑन फ्राईड एग मस्तपैकी तयार झालेलं आहे इथे आपलं. खरंच ही एकदम आगळी वेगळी आणि छान अशी झटपट होणारी रेसिपी आहे. करून पहा, नक्कीच तुम्हाला सगळ्यांना आवडेल. आता आपण बनणार आहोत आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे. आपली दुसरी रेसिपी काय आहे शेफ महेश, सांगा. थोडंसं खिम्याचंच बनवतो आपण काहीतरी, पण यावेळी आपण पोटॅटो वापरणार आहे. रेसिपीचं नाव आहे स्टफ पोटॅटो विथ चिकन खिमा अँड कॉर्न अँड चीज. स्टफ्ड पोटॅटो विथ चिकन खिमा, कॉर्न अँड चीज. ओके, कॉर्न आणि चीज. इथे आपण स्टफ्ड पोटॅटो भरलेले बनवणार आहोत, ज्याच्यामध्ये किमा असणार आहे, चीज असणार आहे आणि कॉर्न म्हणजे मक्याचे दाणे आपण वापरणार आहोत. पण मटर पण वापरणार आहोत. मटर सुद्धा म्हणजे मी चुकले नव्हते. मटर सुद्धा आपण इथे वापरणार आहोत. आणि आपण इथे पोटॅटो बेक करून घ्यायचे का, कसं करायचं? पोटॅटो मी ऑलरेडी बेक करून ठेवले आहेत. पोटॅटो बेक करायला सिंपल म्हणजे काय, सॉल्ट पेपर लावायचं आहे त्याला आणि तुमच्याकडे ओव्हन असेल तर ओव्हन मध्ये बेक करा. इन केस जर तुमच्याकडे ओव्हन नसेल वगैरे तर मी सांगेन त्यांनी कुकरमध्ये सुद्धा ते पोटॅटो तुम्ही तसे कुक करू शकता. ओके, म्हणजे बॉईल करून घ्यायचे. बॉईल नाही, त्यांना तुम्ही वाफवू शकता. वाफवून घेऊ शकता. म्हणजे बेक नाही राहणार, पण ऍटलीस्ट तुम्ही ते स्टीम होतील. पण ऍटलीस्ट आपण बेक पोटॅटो आपण इकडे बेक करून ठेवलेले आहेत. त्याला फक्त मी सॉल्ट पेपर लावलं, थोडंसं ओव्हन मध्ये बेक केलं आणि आपल्याकडे असे पोटॅटो तयार आहे. ओके, सॉल्ट पेपर पण हे आपण सोललेले नाहीयेत, मग कसं? नाही, सोललेले नाही. आपल्या पोटॅटो मध्ये स्टफिंग करायचं, त्याच्यामुळे आपण त्यांना सोलणार नाही आहोत. ओके, पण सॉल्ट आणि पेपर कसं लावलंस मग तू वरून? सॉल्ट आणि पेपर जसं बटाट्याला आपण जसं लावतो, जसं नॉर्मली आपण मॅरिनेट करतो मच्छीला वगैरे, त्याप्रमाणे सॉल्ट पेपर लावलं, थोडंसं ऑइल टाकलं, बेक केलं. सिंपल. ओके, आणि इथे महेश, मला ते पोटॅटो बघून असं वाटतं की हे पोटॅटो तू कुठून आणलेस, कारण ते पोटॅटोची साईज एवढी मोठी आहे. आणि ते आपल्या प्रेक्षकांसाठी मी खास निवडून आणलेले पोटॅटो आहेत. ते मोठे पोटॅटो तुम्ही निवडून घ्या, म्हणजे तुम्हाला स्टफिंग साठी तुम्हाला इझी पडेल. बरोबर आहे. तर म्हणून इथे आपण सगळ्यात मोठे पोटॅटो आपल्या शेफनी शोधून आणलेले आहेत आपल्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. आणि आता आपण रेसिपीकडे वळूया. चालू करूया. काय करूया सर्वप्रथम? सगळ्यात पहिलं आपल्याला लागणारे जे साहित्य याच्याकरता साहित्य आपण सांगूया. हो, आपले बेक पोटॅटो, हो, त्याच्यानंतर कॉर्न, ग्रीन पीस, चिकनचा खिमा, अद्रक, हिरवी मिरची, चिली पावडर, हळद पावडर, जिरा पावडर, करी पावडर, जिरा, चीज, टोमॅटोज, चिली पेस्ट, कांदा. ओके, आणि मीठ. तर आपण आता वळूया आपल्या कृतीकडे. आपण इथे बनवतोय आज स्टफ्ड पोटॅटो विथ चिकन खिमा, कॉर्न आणि चीज. हे सगळं टाकून आपण बनवणार आहोत. आपण सुरुवात करूया. व्यवस्थित प्रेक्षकांना लक्षपूर्वक बघून घ्या, कारण खूप आगळी वेगळी रेसिपी आहे, नाही का? चला सुरू करूया. सगळ्यात पहिलं आपण गॅस ऑन करून ठेवूया. आलं घेतोय आपण. आलं घेतोय. बारीक चिरून घ्यायचं आपल्याला. हो हो, अगदी बारीक चिरून घ्यायचं. आपल्याला जर कुकरमध्ये जर बटाटे शिजवायचे असतील किंवा आपल्याला बेक करून घ्यायचे असेल तर काही सोपी पद्धत आपल्या प्रेक्षकांना आपण सांगू शकतो का, किंवा दुसऱ्या काही पद्धतीने आपण हे बेक करू शकतो का? तसं तुम्हाला बेक करण्यासाठी आपल्याला एकतर ओव्हन लागतो. हो, किंवा तुम्ही कुकरमध्ये ज्याप्रमाणे सांगितलं सगळं सोपं, म्हणजे तुम्ही कुकरला तुम्ही ते शिजवून वाफवून वगैरे पोटॅटो तुम्ही वापरू शकता. बाकी असं त्याला स्टफिंग करायला वगैरे हे दोनच पर्याय. हो, आणि त्याच्यानंतर आपण साल काढून घ्यायचं. आता म्हणजे नाही, आपण साल काढायचीच नाही. ओके, साल काढायचीच नाही, आपण साल वापरणार आहोत. अद्रक बारीक. आता आपण याच्यामध्ये तेल घेऊया. हो, तू घे ना, तेल घे. किती साधारणपणे आहे?
2 टेबलस्पून टाक. बस अजून थोडं. बस. जिरं टाकणे याच्यामध्ये. जिरं तडतडून आपण घ्या. ऍड केलं. बरं, आपण सर्वप्रथम इथे तेल वापरलेलं आहे ते ऑलिव्ह ऑइल आहे, त्याच्यामध्ये आपण जिरं टाकलंय. आता सगळ्यात पहिलं अद्रक. ओके. अद्रक. अद्रक आपण जे आहे, आलं जे आहे ते एकदम बारीक चिरून घेतलेलं आहे. थोडी हिरवी मिरची घेतोय मी. ओके. मिरची. हिरवी मिरची पण बारीक चिरून घ्यायची. सगळं आपल्याला बारीक चिरूनच पाहिजे, कारण आपल्याला ओके. स्टफ करायचं त्याच्यामुळे हां, सगळं आपल्याला बारीकच त्याच्यामुळे लागणार तर आहे. बारीक चिरून. कारण आपण जेव्हा स्टफिंग करू त्याच्यामुळे ते सगळं बारीक चिरलेलं असेल तर लवकर हे त्याच्यामध्ये तू काही भाजी वगैरे पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही मिक्स ऍड करू शकता तुम्ही. हां, तुमच्या चवीनुसार, म्हणजे किमासोबत, किंवा तुम्हाला हे जर व्हेज करायचं असेल तर, व्हेज करायचं असेल तर पूर्णपणे याच्यात भाज्याच आपण मिक्स सगळ्या भाज्या टाकल्या तरी व्हेज होऊ शकतो. तरी व्हेज होऊ शकतो. छान. बरं, हे आता आपलं आलं जे आहे ते व्यवस्थित झालेलं आहे, थोडा रंग बदललेला आहे. आता थोडंसं आता कांदा टाकूया आपण कांदा जो बारीक चिरून घेतलेला होता तो कांदा पण याच्यामध्ये ऍड केलेला आहे. त्याच्यामध्येच थोडी हिरवी मिरची. हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली. हो. छानपैकी तू परतून घे. तोपर्यंत मी पोटॅटो स्टफ करण्याची तयारी करून घेतो. ओके, नक्की. मीनवाईल पण कशीच तयारी करायची ते आपण आपल्या प्रेक्षकांना पण हो दाखवूया. नक्की 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 नक्की. अच्छा, पोटॅटो आपले सिंपल बेक आहेत. त्याचे 2 काप करायचे मधून थोडं उभे 2 काप करायचे. थोडं हे ना उभं करण्यासाठी मी साईडने थोडीशी कटिंग करून घे, म्हणजे त्याशी उभे राहतील. अच्छा. म्हणजे तुम्ही जो खालचा पोर्शन आहे तो थोडासा कापून घ्या, म्हणजे ते असे आपल्याला ठेवता येतील उभे व्यवस्थित. हो. त्याच्यानंतर नाजमीन, मी जे पोटॅटोचं आतलं जे आहे ना ते मी सगळं काढून घेणार आहे. म्हणजे पोटॅटो आपल्याला पूर्णतः रिकामं करून घ्यायचं आहे. हो, रिकामं करून घ्यायचं. हो, त्याच्या आतमधलं जेवढं आहे गाभा तेवढं पूर्ण काढून घ्यायचं आहे. फक्त थोडंसं सालाला लागून जे आहे तेवढंच पोटॅटो माझ्या मते आपल्याला ठेवायचं. तेवढंच ठेवायचं आहे. आपण पूर्ण आतला बटाटा काढून घेतो. पूर्णपणे आतला बटाटा काढून घ्यायचा. बरं, रेसिपीकडे येऊया परत. हो. आता याच्यानंतर सगळे स्पायसेस टाकूया आपण. आता याच्यामध्ये आपण पूर्ण मसाले टाकतोय. जिरा पावडर. ओके. लाल चिली पावडर, लाल तिखट, हळद, करी पावडर, चिली पेस्ट, लाल मिरचीची जी पेस्ट आपण करून घेतलेली किंवा ती जसं मागे सांगितलेलं तुम्हाला की आपल्याला बाजारात सुद्धा इझिली अवेलेबल होऊन जाते. आणि हे टोमॅटो, बारीक काप केलेले टोमॅटो. आपला हा मसाला पूर्ण झालेला होता नाही, म्हणजे पोटॅटो पण तयार आहे. ओके. आणि आता याच्यामध्ये माझ्या मते किमा टाकायचा आहे का? हो, त्याच्यामध्ये आपल्याला किमा टाकायचे आहे, आपल्याला कॉर्न टाकायचे आहे. ओके. आपण जे मक्याचे दाणे घेतलेले होते ते आपण याच्यामध्ये मसाल्यात टाकणार आहोत. ऍड केले. ग्रीन पीस, मटार आहेत आणि हा तुझा चिकनचा खिमा. आपण हे जे पोटॅटो आहेत हे सुद्धा आपण याच्यामध्ये थोडे ऍड करूया. त्याच्यामुळे जेवढं आपलं सगळं सामान आहे तेवढं सगळं आहे, वेस्ट नाही होणार, काहीच वेस्ट नाही होणार. हो. याच्यात आपण मीठ अजून टाकलेलं नाही माझ्या मते. मीठ टाकायचं आपल्याला. मीठ टाकणार आहे मी. थोडं अजून आपण पाणी टाकूया. चला आपलं प्रेझेंटची तयारी करूया. झालेलं आहे आपलं पूर्ण झालेलं आहे. नंतर छान
छानपैकी आपली छान अशी स्टफिंग झालेली आहे हो. आता. आता काय करायचं याला आपण आपण आता थोडा त्याच्यात चीज टाकून ना, ओके चीज टाकून आपण चीज टाकून त्याला पूर्ण त्याला आपण कव्हर केलेलं आहे चीजने आणि बस ओव्हनमध्ये बेक करायचं. आणि ते बेक करायला ठेवल्यानंतर माझ्या मते चीज छान मेल्ट पण चीज होईल छान मेल्ट होईल. आता oven मध्ये हे साधारण किती मिनिटं आपल्याला ठेवायचं आहे एक 180 डिग्रीला कमीत कमी 5 मिनिटं. कारण Okay, बाकी सगळं 180 आपल्याला फक्त त्याच्यामध्ये चीज मेल्ट करायचं. हो तुम्ही त्याला ग्रॅटिनेट करू शकता, तुम्ही त्याला बेक करू शकता. फक्त आपल्याला कारण बाकी सगळ्या गोष्टी आपल्याकडे शिजलेल्या आहेत, त्याच्यामध्ये काय असं काय कुक काहीच राहिलेलं नाही. फक्त आपल्याला वरनं एक ग्रॅटिनेट करून एक कलर देऊन त्यांना आपल्याला बाहेर काढायचं आहे. ओके ठीक आहे. म्हणजे 180 डिग्रीला आपल्याला 5 मिनिटं ते 5 ठेवायचं मिनिटं ते आहे ठेवायचं. आणि 5 मिनिटानंतर आपल्याला ते सगळं चीज वगैरे मेल्ट झालेलं असं छान अशी रेसिपी मिळणार आहे खायला. काढून घेऊया. आपले स्टफ बेक पोटॅटो तयार आहे. छान मस्त एकदम आणि चीज पूर्ण मेल्ट झालेलं आहे. म्हणजे आपल्या प्रेक्षकांना सुद्धा मी दाखवते की छानपैकी चीज असं पूर्ण पसरलंय. मेल्ट झाल्यामुळे ते छान असं पसरून गेलं आणि कव्हरिंग झालं. प्लेटिंग रेडी करतो. येस येस प्रेझेंटेशन चीजी. आणि मुलांना जेव्हा तुम्हाला असं काहीतरी खायला द्यायचं असेल वेगळं तेव्हा हे असं चीज वगैरे देऊन मस्त छान असं तुम्ही देऊ शकता. छानपैकी देऊ शकतो आपण नाही का. थोडंसं आता आपण हे गार्निशिंगची थोडी गार्निशिंगची तयारी, कारण गार्निशिंगशिवाय कुठली प्लेट छान अशी वाटत नाही. त्याला सजावट करून आपण जर अशी प्रेझेंट केली तर बघूनच असं खायला इच्छा व्हायला पाहिजे नाही का. ते बरोबर आहे. छान असं तुम्हाला चीज अजूनही पाहिजे असेल तर अजूनही तुम्ही देऊ शकता. हो याच्यावरती तुम्हाला जर चीज आपण क्यूब्स असतील तर ग्रेट करून टाकलं त्याच्यावर अजून छान लागेल. नाझरीन, स्टफ बेक पोटॅटो विथ चीज कॉर्न ग्रीन पीस तयार आहे. ही मस्त एक आगळीवेगळी, नाव जरी मोठं असलं तरी करायला खूप सोपी आहे आणि खूप छान आहे आणि एकदम आगळीवेगळी आहे. म्हणजे तुम्हाला असं काहीतरी वेगळं सर्व केल्यासारखं वेगळं दिल्याचा एक आनंद स्वतःलाच होईल नाही का. प्रेक्षको, ही नक्की तुम्ही दोन्ही रेसिपी आजच्या भागातल्या होत्या त्या दोन्ही नक्की करून पहा. आपण किम्याच्या जाग्या वेगळ्या रेसिपी करून बघितल्या आहेत. काहीतरी वेगळेपणा या रेसिपींमध्ये होता. नक्की करून पहा, तुम्हाला खरंच आवडेल. आणि तुम्हाला आजच्या रेसिपी आमच्या कशा वाटल्या ते मात्र आम्हाला घ्यायला विसरू नका. आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन रेसिपीसोबत आपल्या प्रेक्षकांना. तोपर्यंत नमस्कार.